कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. प्रभूच वाट दाखवी स्वतः मला तो चालवी, सुचे मनाजे हा विचार, ते वाटे समाधान फार. तो चालवी, तो चालवी मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. कधी हर्षाच्या समयी, कधी क्लेशाच्या प्रलयी, सुखात की दुःखात मी तो चालवितो नेहमी. तो चालवितो चालवी मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. मी हात त्याचा धरितो, संतुष्ट आता राहतो. तो हर्षवी की दुःखवी. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मन्नामध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजच्या मन्नाचा विषय आहे योग्य देखरेख. आजच्या मन्नासाठीचा शास्त्रभाग आहे उत्पत्त्याचा पहिला अध्याय 26 ते 31. आजचे विशेष वचन आहे, ज्याला आपल्या घराची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळीचा सांभाळ कसा करील. 1 तिमोथेय 3 अध्याय 5 वचन. पत्नीला आपला पती घरी उपदेशक म्हणून नव्हे तर पती म्हणून पाहिजे असतो, आणि मुलांना शिक्षक म्हणून नव्हे तर आपला पिता म्हणून तो हवा असतो. आपल्या कुटुंबासमवेत तुम्ही आपला वेळ घालवा. घरातील बाजारहाट, बागकाम, घराची स्वच्छता इत्यादीमध्ये तुमचा सहभाग असू द्या. कोणत्याही उपदेशकाने असे म्हणू नये, मी सेवा कार्याकरता माझ्या कौटुंबिक जीवनाचा त्याग केला आहे. हे पवित्र शास्त्राविरुद्ध आहे. जेव्हा तुम्ही ख्रिस्ती सेवा करत असता किंवा कोणत्याही नोकरीत असता, तेव्हा तुम्ही अशा प्रकारे आपल्या कार्याला क्रम दिलाच पाहिजे. प्रथम देव, दुसरे कुटुंब आणि तिसरे आपले सेवा कार्य किंवा नोकरी. ह्या क्रमात जर उलटापालट झाली तर गंभीर परिणाम होतील. पेत्राने आपल्या सासूची प्रथम काळजी घेतली. येशूने आपल्या मृत्यूनंतर आपल्या मातेची जबाबदारी आपल्या शिष्यांवर सोपविली. आपल्या कुटुंबाबरोबर घरात किंवा घराबाहेर खेळ खेळा. आपल्या कुटुंबासमवेत नियमितपणे सुट्टी घालवा. नेहमीच धर्माविषयी बोलू नका, तर आपल्या मुलाबाळांसमवेत हास्यविनोदात वेळ घालवा. आपल्या कुटुंबियांबरोबर जेवण घ्या. जेवण घेत असताना गप्पा मारत जेवा. आपल्याच घरातल्या लोकांबरोबर अपरिचितासारखे वागू नका. जर शक्य असेल तर आपल्या पत्नीला सेवा कार्यासाठी बरोबर घेऊन जा आणि कोणत्याही परिस्थितीत फार काळ तिच्यापासून दूर राहू नका. तुमच्या जोडीदाराचे दोष तुमच्या सेवा कार्यात तुम्हाला भेटणाऱ्या भिन्नलिंगी व्यक्तीसमोर
तर बोलूच नका. विवेक तुझे रक्षण करील, समंजसपणा तुला सांभाळील. नीतिसूत्रेचा 2 अध्याय 11 वचन. शरीर हे देवाचे मंदिर आहे आणि त्याचे व्यवस्थितपणे रक्षण करणे गरजेचे आहे. तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय? 1 करिंथ 3 अध्याय 16 वचन. व्यवस्थित जेवण घ्या आणि अधाशीपणे खाणे टाळा. व्यवस्थित व वेळेवर जेवण घेणे आणि चांगली विश्रांती तुमच्या सेवा कार्याला आयुष्याची अधिक वर्षे जोडतील. खूप चालत जा, भरपूर सायकल चालवा, मोटारीसारख्या वाहनांच्या आहारी जाऊ नका. 30व्या वर्षापर्यंत येशू आपल्या सुतारकामामध्ये व्यस्त होता आणि पुढील 3.5 वर्षात तो खूप चालला. शरीर तंदुरुस्त व व्यवस्थित ठेवले. स्वतःच्या शरीराच्या विरोधात कोण जातो? देवाने दिलेल्या सुखसोयींबद्दल त्याची स्तुती करा, पण त्यांच्या आहारी जाऊ नका. साधी राहणी व उच्च विचारसरणी हे आपले ध्येयवाक्य असले पाहिजे. व्यभिचाराच्या पातकापासून दूर पळा. हे तुमच्या शरीराच्या आरोग्याच्या विरोधात आहे. 1 करिंथ 6 अध्याय 18 वचन. त्यामुळे तुम्ही आपले सामर्थ्य व अभिषेक गमवाल. आपली आरोग्य तपासणी वेळेवर करून घेत जा आणि जर काही समस्या आढळली तर त्याकडे ताबडतोब लक्ष द्या. 1 तिमोथेय 5 अध्याय 23 वचन. दैवी आरोग्याची अपेक्षा करा. माझ्या सुरुवातीच्या ख्रिस्ती जीवन सेवा कार्यात मी प्रत्येक वेळी धावपळ करीत असे आणि माझे वडील मला सतत या वाक्याद्वारे आठवण करून द्यायचे. जर भिंत योग्य नसेल तर त्यावर चित्र कसे चितारता येईल? उशीर का होईना या सत्वाचे महत्त्व मला पटले आहे. म्हणूनच हा सल्ला मी तरुण उपदेशकांना सांगत आहे. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 आमच्या सेनाधीश परमेश्वर देवप्पा, या मन्नामध्ये तू आमच्याशी बोललास याबद्दल आभार मानतो देवप्पा. होय देवप्पा, आमचं जे शरीर आहे ते तुझं मंदिर आहे देवप्पा. होय देवप्पा, ते व्यवस्थितपणे देवप्पा त्याचं रक्षण करण्यासाठी देवप्पा तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर देवप्पा, अशी प्रार्थना विनंती करत आहे. ही लहानशी प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणून ऐक. आमीन.